नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी निकिता रत्नपारखी आज तुमच्या पुढे जी कविता सादर करणार आहे ती तालिबानी राजवटीमध्ये मुस्लिम स्त्रियांवरती होणाऱ्या अन्यायाची व्यथा प्रकट करणार असेल। ही कविता मी 2004 मध्ये लिहिली होती आणि या कवितेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार मिळालेला आहे। राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याला पारितोषिक मिळालं होतं। तालिबानी राजवटीमध्ये मुस्लिम स्त्रियांवरती होणारे अन्याय हे इतके भयंकर होते की कदाचित मला त्यावरती कविता लिहिणं अपरिहार्य वाटलं। आज तीच कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे। कवितेचं शीर्षक आहे सवत। पिसलेलं शरीर आणि वाकलेला कणा हा नेहमीच दिसतो तिचा। पिसलेलं शरीर आणि वाकलेला कणा हा नेहमीच दिसतो तिचा। पाहिलं तर शोडशी दिसते, पाहिलं तर शोडशी दिसते भ्रतार पन्नाशीचा। पिसलेलं शरीर आणि वाकलेला कणा हा नेहमीच दिसतो तिचा। पाहिलं तर शोडशी दिसते भ्रतार पन्नाशीचा। बुरख्या आडून दिसतात चेहऱ्यावरच्या नाजूक खुणा, बुरख्या आडून दिसतात चेहऱ्यावरच्या नाजूक खुणा। कोऱ्या कपाळावर लपतो गुलामीचा स्त्रीपणा, बुरख्या आडून दिसतात चेहऱ्यावरच्या नाजूक खुणा। कोऱ्या कपाळावर लपतो गुलामीचा स्त्रीपणा। अंगणामध्ये कलकलाट काळजांच्या कणांचा, अंगणामध्ये कलकलाट काळजांच्या कणांचा। घरामध्ये असतो जाच 25-25 जणांचा, अंगणामध्ये कलकलाट काळजांच्या कणांचा। घरामध्ये असतो जाच 25-25 जणांचा। पोरांच्या पाठोपाठ सवती येतात घरात, पोरांच्या पाठोपाठ सवती येतात घरात। पहिली पोर जाते तर दुसरी येते घरात, पोरांच्या पाठोपाठ सवती येतात घरात। पहिली पोर जाते तर दुसरी येते घरात। डोळ्यांना दिसतो नेहमी अन्यायाचा खेळ, डोळ्यांना दिसतो नेहमी अन्यायाचा खेळ। शब्द बाहेर काढला तर तलाकची येते वेळ, डोळ्यांना दिसतो नेहमी अन्यायाचा खेळ। शब्द बाहेर काढला तर तलाकची येते वेळ। लेक जाते सवत येते हीच त्यांची रीत, लेक जाते सवत येते हीच त्यांची रीत। अंगाची लखतर होतात नवऱ्याला भीत, लेक जाते सवत येते हीच त्यांची रीत। अंगाची लखतर होतात नवऱ्याला भीत। उमऱ्या आड अडलेलं पाऊल डोळ्यामध्ये पाणी, उमऱ्या आड अडलेलं पाऊल डोळ्यामध्ये पाणी। घराबाहेर पडत नाही पाय कसे अनवाणी, उमऱ्या आड अडलेलं पाऊल डोळ्यामध्ये पाणी। घराबाहेर पडत नाही पाय कसे अनवाणी। घरामध्ये येत असतो हिडीसवाना वास, घरामध्ये येत असतो हिडीसवाना वास। वेदनेच्या भांड्यांमध्ये अश्रूंचे घास, घरामध्ये येत असतो हिडीसवाना वास। वेदनेच्या भांड्यामध्ये अश्रूंचे घास। लेकुरवाडी होता सवतीला सवत येते, लेकुरवाडी होता सवतीला सवत येते। मग पहिल्यांचं दुःख एक होते, लेकुरवाडी होता सवतीला सवत येते। मग पहिल्यांचं दुःख एक होते। पिसलेला शरीर आणि वाकलेला कणा, पिसलेलं शरीर आणि वाकलेला कणा हा नेहमीच दिसतो त्यांचा। पाहिलं तर शोडशी दिसतात, पाहिलं तर शोडशी दिसतात भ्रतार पन्नाशीचा, पाहिलं तर शोडशी दिसतात भ्रतार पन्नाशीचा। कवितेचे वाचन आणि लेखन निकिता रत्नपारखी। धन्यवाद।